अरे मम्मी काय चालू आहे इथं? अरे हे पोरं आले ते गौरी शेंगा न्यायला, मला शेंगा तोडाव गौरीच्या त्यांना न्यायला. बर झाल्या काय गावावर तोडून पोरांनो? अरे झाल्या का नाही? बर मम्मी काय अगे येऊन असं तोंडाला चव गेल्यावरच झालं राव. असं काहीतरी करची का चांगलं खायला? काय करू बरं? जेणे अशी चव येईन चांगलं असं काहीतरी कर ना. मग ते मुगाच्या पिठात दिरडे करू का? बरं मग कर, पण असे तिखट कर बाबा, चवदार. अरे दहीन दिरडे लय भार लागत. हा का? हा कर बरं, पाहू बरं मग, आता खाल्ल्याशिवाय काय कळायचं. चल मग करते. चल चला मग. चला चिल्लर पार्टी हो, दिरडे खायचे ना तुम्हाला. तर नमस्कार मित्रांनो, मी आमच्या गावचा एकुलता एक ब्लॉगर शुभ्या. तर आज मम्मीकडून आपण एकदम पारंपरिक पद्धतीने आणि जुन्या पद्धतीने धिरडे बनवून घेऊन एक खायला. आता तोंडाला चव तर नाहीच आहे, उन्हाळ्याची सगळ्यांना तसं झालं असणार आहे. त्याच्यामुळे मग तिला म्हटलं मस्तपैकी असं काहीतरी बनव. तेव्हा ती म्हणली धिरडे बनवते. कशाचे कशाचे आता काय माहिती, ती तिलाच माहिती. त्याच्यामुळे चला तर बघूया पुढं. इथं ठेवा, ठेव इथं खाली. अरे आम्ही लहान होतो ना त्यावेळेस आमची बाई अशी दिरडे करायची. उन्हाळ्यात तोंडाला चवच नव्हती. आम्ही म्हणायचो बाई अशी मुगाच्या पिठात दिरडे कर ना ग. असं दुखणं हे आलं ना तर असे दिरडे केले तोंडाला चवच यायची. आता बाई सारखेच काय जमणार नाही, पण पाहते करून, तुला देते करून कसे होते कसे नाही पाय. चालतंय, काय नाही, बाई सारखे जर नाही जमले तर चालेल, पण तू पण मस्त सुग्रणी चांगले जमन. करते मामा मला जशी येईन तशी येईन, पण बाई सारखी तर चव येणारच नाही माझ्या हाताला. बरोबर कर मग. आणि हे पीठ बीठ कशाचं घेतलंय मग सांग ना. मग एक वाटी मुगाचं पीठ घेतलं, एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि थोडं बेसन पीठ घेतलं. आपल्याकडे जेवरच पीठ तर नाहीच आहे, मग थोडं मुळे याचं घेतलं बेसन पीठ. बर मग ते आणि मिरच्या आणि त्याचं काय आहे? मग त्याला हिरव्या मिरच्या घेतल्या 2-4, थोडे जिरे घेतले, थोडं लसूण घेतला, थोडं मीठ घातलं, हे वाटून घालायचं. वाटून घातल्यावर चांगले होते का अजून? वाटून घातले चवदार लागत. असं काही काही लोक कापून पण घालतात ना. कापून घालतेत पण हे वाटलेली चवदार लागते पाठीवरची. आता त्याच्यासाठी पहिला कांदा चिरून घेते बारीक. चैतून सुदर्शन तुम्हाला आवडतात का धिरडे? मग असं घरी गेल्यावर मम्मीला आहे ना व्हिडिओ दाखवायचा आणि ना व्हिडिओ पाहून करायला लावायचं चांगल्या. जमन ना? काय म्हणतात घर जाऊन मम्मीला? हा, त्या मामीने केले होते म्हणा. हम्म. तो अर्धा नाही कापायचं मम्मी, लय होईल ना तो. जास्त होईल. मग आता पुढं काय करायचं? आता कांदा चिरून झाला तर आता मीठ मिरची वाटून आणावं लागेल आपल्याला. हा का? हा, मग तिकडे जावं लागेल घेऊन. आता पाटेर वाटून आणावं लागेल बाबा. लाईट कायची रे आता मिक्सर मध्ये वाटायला. हा चैतू, घे रे बाळा ती प्लेट घे मिरचीची, चल. आणि तू इथं बसून राह बर का, इथं कुत्र बित्र लक्ष दी. ठेव खाली चरी. पाट्यावर वाटल्यावर खरंच चवदार लागत ना. पाटेवर ते चवदार लागत आहेत खायला. हा, आणि मसाला पाट्यावरच वाटायला पाहिजे पण आहे हा, ना. मसाला पाटेवरच वाटायला पाहिजे खरं. हा, तुम्ही लहान होते तेव्हा कशाच मिक्सर आणि काय? तेव्हा मिक्सर नव्हतं बाबा, आम्ही पाट वाटून द्यायचं आमच्या बाईला. हा, आता हे मिक्सर आणि ते आल्यापासून पाटा दिसतच नाही आता, आहे ना. हा ना. आणि शहरात तर बंदच झाला. झालं काय वाटून? झालं वाटायचं.
मिरची वाटून झाली आणि आता पहिलं टाकलेलं आहे थोडं, पण अजून टाकून घेऊ त्याच्यात. सगळेच कर ना मम्मी, थोडेच कशाला करीत होती? आता सगळंच करते. मला वाटलं संध्याकाळी अन्न आल्यावर गरम गरम करू काही, नको जाऊन दे आता, सगळेच टाक. पण आता करता सगळं. जाऊ दे. हा जाऊन दे, येते नसतं वरती. बर बर टाकी ते सगळं मग. पहा मित्रांनो, असे ना बरोबर एकदम वाटेनी आणि कशाने माप घेते बघा मम्मी. एकदम बरोबर माप असते त्यांची रेसिपीचे. आता टाकून झालंय, प्लेट धुवून पाणी टाकून मळून घेऊ लगेच. हा मम्मी, तिखट नाही ना व्हायचं एवढ्या मिरचीनी? अरे होते ना तिखट, तिखटच चवदार लागत आहे ते. हा तसं पण दही आहे ना त्याच्यासोबत हा, खायला, दही त्याच्यामुळे सोबत मग खायला ना थोडे चरचरीतच पाहिजे ती. हा. आता पाणी टाकून लगेच त्याला मळून घेते. ते असं निबारच मळावं लागत बर का. पातळ जर मळलं ना ती दिडे होत नाही चांगली मग. हा का? हा, लय दिवस झाले बाबा केलेच नव्हते. आता बरं झालं मग, आता कर चांगले. तर मी पण लय दिवस झाले खाल्ले नाही, आणि काय झाले उन्हाळ्याचं आहे ना, असं तोंडाला चवच नाही. आम्हाला लय आवडायची बाबा लहानपणी अशी. आता तुला तुझ्या मम्मीची आठवण आली असेल ना? हा ना बाबा, पाय ना धिरडे करता करता आईची आठवण आली. थोडं मीठ कमी पडलं होतं त्यात, थोडं मीठ टाकी परत. हे पीठच पाहून असं झालंय ना, आता कधी खायला भेटते. अरे वाचले भारी आला त्याचा, पाय ना. हा ना, मला पण इकडे आलं त्याच्यामुळे म्हणलं आता कधी खायला भेटते ना, असं झालंय. पटापटा पटापटा कर जरा. झाले आता पीठ मळू. हा ना. मम्मी का बरं भिजून घेतला असं? अरे आपल्याला उपरणार थापून करायचे ना, मग ते असं ओल्ल करून घ्यावं लागतं, त्याला चिटकत नाही मग. चिटकत नाही का मग? हा, तसं चिटकत का ते? आणि चिटकल्यावर मोडत येत ना मग, तशी असं ओल्ल केलं का मोडत नाही मग. हा. मम्मीचं आहे ना उपरणं पण वल्ल करून झालं, आणि तिने पोळपटवर आतरलं भाऊ. मी आता काय करणार तू? आता आहे ना उंडा घ्यायचा आणि लगेच त्याच्यावर थापून घ्यायची. हा हा, म्हणजे चिटकत नाही आहे ना ती? चिटकत नाही मग. त्याला आधी पाण्यात हात लावायचं उपरणं आतरलं असा. हा हा. हे असा. हे असं उंडा घ्यायचा लगेच थापून घ्यायचं. आता धिरड थापून झालं, आता तेलाची धार टाकी थोडी आणि याच्यात धिरड टाकून घेऊ. मी असे खड्डे का बरं करायचे? अरे मग त्याच्यात तेल जातं आणि चांगले शिजत ते. हा का? आतून शिजले पाहिजे ना, म्हणून असे खड्डे करावं लागत. ते बघा होत आलेलं आहे, मस्त उलटून घेतलं. वा 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 वा, काय कलर आलाय त्याला भारी. त्याला बघताच आहे ना, लय तोंडाला पाणी सुटले. आधी तोंडाला चव नव्हती, आता पाणी सुटले. अरे बोट भाजन. नाही भाजत मग, असे भोक्षे करावं लागत ना त्याला. बोलत नाही कर ना मग. पण ते बोटाने चांगले होते. किती मोठे झाले. तसेच करावं लागत ते, मग ते शिजले पाहिजे ना आतून. वा 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 वा, कशी दिसतेत ना दिरडे, तुम्ही बघू शकता. हा हा हा, असं तोंडाला पाणी सुटतंय ना.
पाहून तोंडाला पाणी सुटलं घरी पाहून. आवडलं का? हा कसं झाले? एकदम छान. तुला आवडलं का? तिखट झाले काय? तुला तिखट चालत नाही ना? तिखट खात नाही तू. तुला आवडली मम्मी? मला आवडली. आता तूच केले म्हणलं काय चांगले व्हायला लागते. झाले का नाही तुमचे बाई सारखे? झाले ना. झाले ना? भारी झाले, एक नंबर. तर मंडळी, जर तुम्हाला धिरडे जर आवडले असले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट मध्ये सांगा नक्की, आणि चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.